चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता मग आपण सुरुवात करूया। नियम 1, जे लोक प्रत्येक माणसासमोर वेगळे बोलतात ते सत्यवादी नसतात, ते परिस्थितीनुसार रंग बदलणारे असतात। असे लोक एका गटात तुमची स्तुती करतात आणि दुसऱ्या गटात तुमच्याबद्दल उलटं बोलतात, कारण त्यांचा उद्देश नातं नाही तर फायदा असतो। त्यांची भाषा, विचार आणि वागणूक समोरचा माणूस बदलला की बदलते, हे सर्वात पहिले लक्षण आहे। नियम 2, जे लोक नेहमी स्वतःला परिस्थितीचे बळी दाखवतात ते खरे बळी नसतात। सरड्यासारखे लोक कधीच जबाबदारी घेत नाहीत। प्रत्येक वेळी दोष परिस्थितीवर, लोकांवर किंवा नशिबावर ढकलतात। त्या प्रत्येक अपयशामागे दुसराच कुणीतरी दोषी असतो, हे लक्षात ठेवा। नियम 3, जे लोक गोड बोलून तुमच्याकडून माहिती काढतात ते विश्वासू नसतात। ते आधी ऐकतात नंतर वापरतात। तुमची कमकुवत बाजू, तुमची अडचण, तुमची गुपित हीच त्यांची शस्त्र असतात। नियम 4, जे लोक वेळ येताच गायब होतात ते कायमस्वरूपी नसतात। गरज असे तेव्हाच फोन, मेसेज, भेट सगळं असतं। गरज संपली की ते लोकही संपतात। हा सरड्याचा स्वभावाचा स्पष्ट पुरावा आहे। नियम 5, जे लोक तुमच्या यशावर शांत होतात आणि अपयशावर जास्त बोलतात ते आतून जळत असतात। ते थेट विरोध करत नाहीत, पण सूक्ष्म टोमणे, तुलना आणि नकारात्मक शब्द वापरतात। हे लोक कधीच तुमचं भलं इच्छितच नाहीत। नियम 6, जे लोक सगळ्यांशीच फारच गोड वागतात ते सगळ्यांचे नसतात। त्यांचं गोड बोलणं ही सवय असते, भावना नसते। ते कोणाशीही तसं वागतात, त्यामुळे खास असल्याचा गैरसमज करू नका। नियम 7, जे लोक तुमच्या सीमांचा आदर करत नाही ते तुम्हाला माणूस नाही तर साधन समजतात। तुमचा वेळ, ऊर्जा, पैसा यावर हक्क सांगणं हे सरड्याचा स्वभावाचं लक्षण आहे। नकार दिल्यावर ते चिडतात, ते आधीच तुमचा वापर करत असतात। नियम 8, जे लोक मागे उभे राहून पुढे ढकलतात ते हात स्वच्छ ठेवतात। ते थेट काही करत नाहीत, पण इतरांकडून करून घेतात। प्रॉब्लेम झाला की ते लगेच बाजूला होतात आणि जबाबदारी टाळतात। नियम 9, जे लोक वारंवार नात्यांची व्याख्या बदलतात ते स्थिर नसतात। आज मित्र, उद्या अपरिचित, परवा शत्रू, हे बदल अचानक होत नाहीत तर सोयीप्रमाणे होतात। अशा लोकांशी भावनिक गुंतवणूक धोकादायक असते। नियम 10, जे लोक नेहमी चुपचाप निरीक्षण करतात ते संधी शोधत असतात। ते कमी बोलतात पण सगळं लक्षात ठेवतात। योग्य वेळ आली की ते माहितीचा वापर स्वतःसाठी करतात। नियम 11, जे लोक तुमचं कौतुक फक्त गर्दीत करतात ते दिखाऊ असतात। एकांतात तेच लोक तुमचं मनोबल तोडतात। हे दुहेरी वागणुकीचं ठोस उदाहरण आहे। नियम 12, जे लोक तुमच्या निर्णयावर सतत शंका घेतात ते तुमचं नियंत्रण घ्यायचा प्रयत्न करत असतात, तेव्हा तुमचा आत्मविश्वास कमी करतात आणि स्वतःला मोठं दाखवतात। हा मानसिक खेळ असतो, मैत्री नाही। नियम 11, जे लोक सगळं विसरल्याचं नाटक करतात ते सोयीचं स्मरण ठेवतात। फायदा असलेली गोष्ट कायम लक्षात ठेवतात, तुमच्यासाठी महत्त्वाची असलेली गोष्ट विसरतात। नियम 14, जे लोक नेहमी न्यूट्रल असतात, सांगतात ते गरजेच्या वेळी बाजू बदलतात। त्याच्या न्यूट्रलपणा हा भीतीमुळे किंवा फायद्यासाठी असतो। अशा लोकांवर कठीण वेळी विश्वास ठेवू नका। नियम 15, जे लोक तुमच्यासमोर साधेपणा आणि मागे चालाकी दाखवतात ते खरे सरड्यासारखे असतात। त्याच खरं रूप कधीच लगेच दिसत नाही। वेळ, संकट आणि तुमचं यश हेच त्यांना उघड करतात। नियम 16, अशा लोकांशी कमी बोला,
कमी शेअर करा, कमी अपेक्षा ठेवा. सरड्यासारख्या लोकांसाठी माहिती ही ताकद असते, भावना ही संधी असते. तुमचं आयुष्य जितकं शांत ठेवायचं असेल तितकं त्यांच्यापासून अंतर ठेवा. नियम 17. सीमा ठरवा आणि त्या मोठं देऊ नका. वेळ, पैसा, भावना यावर स्पष्ट मर्यादा घाला. सीमा ओलांडणारा माणूस कितीही जुना असला तरी तो विश्वासू नसतो. नियम 18. कृती पहा, शब्द नाही. सरड्यासारखे लोक बोलण्यात पटाईत असतात, पण तुम्ही कृती कधीच त्यांच्या शब्दाशी जुळत नाही. नियम 19. प्रत्येकाशी सगळं बोलायची गरज नसते. तुमचं शांत राहणं ही तुमची ताकद आहे. त्यांना तुमची किंमत नाही, त्यांना तुम्ही कथा सांगू नका. नियम 20. गरजेच्या वेळी कोण उभं राहतं ते लक्षात ठेवा. सुखात सगळे असतात, दुःखात चेहरे स्पष्ट दिसतात. एक कठीण वेळ 100 नात्याची परीक्षा घेतो. नियम 21. अशा लोकांना बदलायचा प्रयत्न करू नका. सरड्यासारखे लोक बदलत नाही, फक्त रंग बदलतात. तुमची ऊर्जा वाया घालू नका. नियम 22. भावनिक निर्णय टाळा, ते तुमच्या भावनांचा खेळ करतात. निर्णय नेहमी शांत डोक्याने आणि पुराव्याने घ्या. नियम 23. स्वतःचा आत्मसन्मान कधीही कमी होऊ देऊ नका. जो तुम्हाला वारंवार कमीपणा देतो तो तुमचा स्वतःची किंमत ओळखणं हीच खरी सुरक्षा आहे. नियम 24. प्रत्येक गोड वागणूक हे प्रेम नसते. काही वेळा ती सापाळा असते आणि गोडपणा हा नेहमी शंकेचा विषय ठेवा. नियम 25. वेळेआधी विश्वास ठेवू नका. विश्वास हा हळूहळू घ्यायचा असतो. लवकर दिलेली विश्वास सगळ्यात आधी तुटतो. नियम 26. स्वतःला मजबूत बनवा, लोकांवर अवलंबून राहू नका. आर्थिक, मानसिक, भावनिक स्वावलंब ठेवा. स्वातंत्र्य माणसाला कोणी वापरू शकत नाही. नियम 27. नातं तोडताच अपराधी वाटून घेऊ नका. जे लोक तुमचं नुकसान करतात त्यांना दूर करणं स्वार्थ नाही, शहाणपण आहे. शांतता ही कोणत्याही नात्यापेक्षा महत्त्वाची आहे. नियम 28. एकटे राहणं वाईट नाही, चुकीच्या लोकात राहणं वाईट आहे. योग्य लोक उशिरा मिळते तर चालतात. चुकीचे लोक लगेच मिळले तर त्याचा त्याग करा. निर्णय 29. स्वतःच्या अंतःकरणावर विश्वास ठेवा. पहिली शंका कधीच खोटी नसते. आपण दुर्लक्ष करतो म्हणून त्रास वाटतो. नियम 30. तुमचं यश हीच तुमची खरी ढाल आहे. यशस्वी माणसाजवळ सरड्यासारखे लोक टिकत नाही, कारण त्यांना वापरता येत नाही. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की यामधला तुम्हाला कोणता पॉईंट जास्त आवडला आहे.